श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आरके नगरातील पतसंस्थेत धाडसी चोरी, 1 लाखाची रोकड लंपास, बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला। हरियाली घोटाळ्याची चौकशी भरकटली, तांत्रिक समितीकडून चौकशीचा निव्वळ फार्स। इचलकरंजीत 2 स्वतंत्र ठिकाणी झालेल्या अपघातात 2 ठार, 1 जखमी। आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था आणि नागरिकांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। सविस्तर वृत्तासह भेटूया थोड्याच वेळात। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते। जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन।
घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. आता बातम्या पाहूया विस्तारानं. RK नगरातील रत्नाप्पा कुंभार नगर सहकारी पतसंस्थेचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाखाची धाडसी चोरी केली. या पतसंस्थेतील संपूर्ण तिजोरीच चोरट्यांनी उचलून नेल्यानं नागरिकात खळबळ उडाली आहे. याचबरोबर पतसंस्थेच्या शेजारी असणाऱ्या स्टेट बँकेचं ATM मशीन फोडण्याचाही प्रयत्न केला. कोल्हापूर शहर आणि उपनगर परिसरात चेन स्नॅचर, बुरट्या चोऱ्या करणारे आणि घरपोडी करणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी RK नगर नाक्याजवळ असणाऱ्या रत्नाप्पा कुंभार नगर नागरी सहकारी पतसंस्थेचं ग्रिल आणि दरवाजा गॅस कटरनं तोडून या पतसंस्थेतील तिजोरीच उचलून नेत त्यातील सुमारे 1 लाखाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. याच पतसंस्थेजवळ असणारं स्टेट बँकेचं ATM मशीन फोडून त्यातील रक्कम चोरण्याचाही प्रयत्न केला. आज सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. RK नगरच्या मुख्य चौकातच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे सचिव अनिल अप्पासो शिरगावे यांनी करवीर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी करवीर पोलीस उपअधीक्षक VT पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी भेट दिली. तसंच ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं. मात्र श्वान चौकातच घुटमळलं. पोलीस लवकरच या चोरीचा छडा लावतील असं करवीर पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी सांगितलं. RK नगर भाग आहे करवीर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. या ठिकाणी रात्रीमध्ये 2 ठिकाणी चोरीचा अटेम्प्ट झालेला आहे. रत्नाप्पा कुंभार पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेमध्ये एक तिजोरी चोरट्यांनी पळवलेली आहे. गॅस कटरचा उपयोग केलेला आहे. रात्री पाऊस होता, त्याच्या शेजारीच SBIचं ATMचं सेंटर आहे, ते पण फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. चोरट्यांनी तिथं पण गॅस कटरचा उपयोग केलेला आहे. तिजोरी उचलून ते लंपास केलेली आहे आणि ATMची मशीनचं नासधूस केलेली आहे. पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव अधिक तपास करत आहेत. पन्हाळा तालुक्यातील हरियालीच्या कामाची चौकशी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून तांत्रिक समिती गठीत करण्यात आली. पन्हाळ्यातील कामाची चौकशी करण्याचे आदेश असताना तांत्रिक समितीनं शाहूवाडी तालुक्यातील हरियालीच्या कामांची चौकशी करण्याचा महाप्रताप करून दाखवलाय. तांत्रिक चौकशी समितीचा हा प्रताप म्हणजेच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच म्हणावा लागेल. पाणलोट क्षेत्र विकास अर्थात हरियाली योजना राबवताना पन्हाळा तालुक्यातील 11 गावांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभाग आणि स्थानिक पाणलोट क्षेत्र विकास समितीच्या माध्यमातून हरियालीची कामं करण्यात आली आहेत. शेततळं, दगडी बंधारे बांधणं, गांडूळ खत निर्मिती, वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांसाठी शेती अवजारं या योजनेतून दिली जातात. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी केलेल्या चौकशी कामात अनियमितता झाल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. पाणलोट समितीचे अध्यक्ष असणारे सरपंच, ग्रामसेवक आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडे अंकुली निर्देश करण्यात आलाय. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हरियालीच्या कामात तांत्रिकदृष्ट्या चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरेश मगदूम यांच्यासह प्रभाकर पाटील, उपअभियंता AK पाटील, NM देसाई यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीनं हरियाली योजनेत गैरप्रकार झाला नसल्याचा निष्कर्ष काढत झारीतील शुक्राचार्यांना क्लीन चिट दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच कुणाला तरी वाचवण्यासाठी हरियाली घोटाळा दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय. दुसऱ्या बाजूला आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.
तांत्रिक समितीनं पन्हाळाऐवजी शाहूवाडी तालुक्यातील हरियालीच्या कामाची चौकशी करण्यातच धन्यता मानल्याचं समजतंय. तक्रारी असलेल्या कामांची चौकशी करण्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी नाक खुपसण्याचा हा प्रकार आहे. तांत्रिक चौकशी समितीचा हा प्रताप आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असंच म्हणावं लागेल. एकूणच घोटाळेबाजांची सही सलामत सुटका व्हावी यासाठीच चालढकल सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तांत्रिक चौकशी हा लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीचा मार्ग तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर. इचलकरंजी इथं आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे इचलकरंजीत आजचा दिवस अपघात डे ठरला. या अपघाताची गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. इचलकरंजी इथं विनायक रुकडे यांचा वर्धमान चौकात यंत्रमा कारखाना आहे. या कारखान्यात शौकत नदाफ जॉबर म्हणून काम करतात. शहापूर रोडवरून जाणाऱ्या 4 चाकी अज्ञात भरधाव वाहनानं वर्धमान चौकात शौकत नदाफ यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. त्यानंतर त्या वाहनानं दुचाकीवरून निघालेल्या संजय दीक्षित यालाही धडक दिली. त्यामध्ये संजय दीक्षितही जखमी झाले. घटनेनंतर अपघातग्रस्त वाहन चालकानं तेथून वाहनासह पळ काढला. विशेष म्हणजे नदाफ आणि दीक्षित हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याचबरोबर अन्य एका अपघातात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं तोरणा नगरमधील गजानन गायकवाड हा युवक जागीच ठार झाला. इचलकरंजी सांगली रस्त्यावर येड्राव फाट्यानजीक हा अपघात घडला. पेट्रोल भरण्यासाठी गायकवाड पल्सर मोटरसायकलवरून येड्राव फाटा इथल्या पंपावर गेला होता. तेथून परतताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत तो ठार झाला. जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. नृसिंहवाडी, कुरुंदवाड आणि तेरवाड परिसरातील काही घरात पुराचं पाणी शिरलं आहे. गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे. आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं अनेक नद्यांचं पाणी पात्राबाहेर आहे. पंचगंगा नदीचं पाणी गायकवाड वाड्याजवळील रस्त्यावर आलं असून कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होत आहे. शिरोळ तालुक्यात मात्र कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आज दिवसभरात 1 फुटानं वाढ झाली. नृसिंहवाडी इथं कृष्णेची पाणी पातळी 58.6 इतकी आहे. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, तेरवाड परिसरातील अनेक घरात पुराचं पाणी शिरलं असून त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करावं लागणार आहे. राधानगरी तालुक्यातील तुळशी जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला आहे. सध्या धरणात 98.291 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून पाणी पातळी 616.91 मीटर इतकी आहे. तालुक्यात यंदा आज अखेर 3303 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच दिवसाअखेर 1100 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. तुळशी धरणातून 4000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. नदी तीरावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा शाखा अभियंता RD पाटील यांनी दिला. अचानक तुळशी नदीत सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठचे मोटर पंप तसंच शेती पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सुरक्षित वाहतूक म्हणजे सुरक्षित जीवन असं सूत्र मानलं जातं. मानवी जीवन सुरक्षित राहावं, अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार श्रीधर सारंग यांना आमंत्रित करून कोल्हापुरातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम शुक्रवारपासून सुरू केलंय. कोल्हापूर शहर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेलं शहर. या शहराची सर्व बाजूंनी वाढ झाली आहे. इथल्या लोकसंख्येबरोबरच नियमित वापराच्या वाहनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण रस्त्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहनांचे अनेक अपघात होत आहेत. हे अपघात होऊ नयेत यासाठी नागरिकांबरोबरच वाहतूक पोलिसांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक RR पाटील यांनी मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार श्रीधर रामचंद्र सारंग यांना आमंत्रित केलं. कोल्हापूर वाहतूक शाखेकडे 108 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सारंग यांनी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचं प्रशिक्षण दिलं. तसंच नागरिकांनाही शिस्तीचे धडे दिले. सलग 3 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. श्रीधर सारंग यांच्यासोबत वाहतूक पोलीस निरीक्षक RR पाटील यांनीही कर्मचाऱ्यांना वाहतुकीविषयीच्या सूचना दिल्या. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करू नये, तसंच राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केलंय.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि राज्यात 1 मे रोजीचे सार्वजनिक समारंभ देशात साजरे केले जातात. हे समारंभ विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांमार्फत ध्वजारोहणाने साजरे केले जातात. स्थानिक पातळीवर नागरिकांकडून छोट्या प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. समारंभानंतर हे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले दिसतात. प्लास्टिकचे हे ध्वज बरेच दिवस नष्ट न झाल्याने त्याचा अवमान होतो. त्यामुळे राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करू नये आणि कागदी ध्वजाचा वापर करताना योग्य तो मान राखण्यात यावा. तसंच राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत. ते खराब झाल्यास तरतुदीनुसार त्याची विल्हेवाट लावावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केलं आहे. मराठी चित्रपट सृष्टीची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा शुक्रवारी कोल्हापुरात पार पडली. तब्बल 6 तास सुरू असलेल्या या सभेत गोंधळ, आरडाओरडा आणि अक्रस्ताळेपणा याशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. कोणताही मुद्दा शांततेनं चर्चेत न आणता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जो काही तमाशा झाला तो पाहिल्यानंतर कोणत्याही संवेदनशील मनाच्या कलाकाराला, व्यक्तीला खेद वाटल्या वाचून राहणार नाही. तात्विक विरोध जरूर असावा, परंतु मराठी चित्रपट कलाकार, तंत्रज्ञांची शिखर संस्था असलेल्या सभेनं किती खालची पातळी गाठली याचं कुणालाच भान नव्हतं. अशामुळे संस्थेची प्रतिमा, प्रतिष्ठा धोक्यात येते आणि एक चुकीचा संदेश समाजात जातो याची जाणीव कुणाला होणार आहे की नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नावच किती भारदस्त आहे नाही. मराठी चित्रपट सृष्टीची शिखर किंवा मातृसंस्था म्हणून महामंडळाकडे पाहिलं जातं. महामंडळाचा इतिहासही तसा उज्ज्वल आहे. पण गेल्या काही वर्षात याही संस्थेत राजकारण शिरलं आणि विरोधक आणि सत्ताधारी अशा 2 गटात जणू वैराची भावना निर्माण झाली. संस्थेच्या हितासाठी चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यात अजिबात गैर नाही, पण तो विरोध तात्विक असावा, कामकाज सुधारण्यासाठी असावा. विरोध प्रकट करतानाही किमान सभ्यता आणि सौजन्य असावं ही अपेक्षा चुकीची नाही. शुक्रवारी चित्रपट महामंडळाची कोल्हापुरात जी सभा झाली त्यातून सभेचे बहुतेक सर्व संकेत पायदळी तुडवले गेले. आरडाओरडा, रडारड, हातवारे करून, डोळे वटारून हमरी तुमरीची भाषा, चप्पल फेक आणि चक्क मारामारी सुद्धा या सभेनं अनुभवली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातल्या गेल्या काही महिन्यातील संघर्षामुळे शुक्रवारची चित्रपट महामंडळाची सभा वादळी होणार अशी चिन्ह होतीच. पण प्रत्यक्षात महागोंधळ, महाआक्रस्ताळेपणा आणि महादंगा असे सगळेच महाप्रकार घडले. सभेच्या सुरुवातीलाच अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी राजीनामा देऊन आपल्या चुकांची एक प्रकारे कबुलीच दिली. पण त्यानंतर सुर्वेंनी उच्चारलेला शरम हा शब्द काही सभासदांना झोंबला आणि मग शरम या शब्दालाही शरम वाटावी असा सावळा गोंधळ सुरू झाला. ज्या पद्धतीनं सुमारे 6 तास सभा सुरू होती त्याच्याबद्दल संचालक सभासदांना अभिमान वाटतो का? पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञांची शिखर संस्था असलेल्या चित्रपट महामंडळाच्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं कामकाज सुरू होतं ते पाहिल्यानंतर ही मंडळी संवेदनशील मनाची आहेत का आणि असली तरी त्याचं सादरीकरण बरोबर आहे का हे प्रश्न पडतातच. महामंडळातील गैरकारभार, मनमानीपणा याला विरोध केलाच पाहिजे. त्यासाठी कायदेशीर आणि सभासदत्वाचे अधिकार वापरलेच पाहिजेत. पण तरीही सभेचा एक प्रोटोकॉल असतो. त्यामध्ये संस्थेची प्रतिमा, प्रतिष्ठा जपण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी असते. नळावर भांडल्यासारखं भांडणाऱ्या काही महिला सभासद, ज्यांनी भालजी पेंढारकरांबरोबर राहूनही संयम आणि सौजन्य गुंडाळून ठेवलं असे सभासद, ज्येष्ठ अभिनेते म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचा आवेश, असे अनेक अनाकलनीय आणि चकित करणारे प्रसंग शुक्रवारच्या सभेत पाहायला मिळाले. चूक कुणाचं, बरोबर कोण हा विषय थोडा वेळ बाजूला ठेवून आपण तमाम मराठी चित्रपट सृष्टीची शिखर संस्था असलेल्या संस्थेच्या सभेमध्ये आलो आहोत याचं भान कुणीही बाळगू नये हे खरं दुःख आहे. सभेमध्ये सरळ सरळ विरोधक आणि सत्ताधारी यांच्याशिवाय कोल्हापूरचे आणि पुण्या मुंबईचे असे 2 गट पडले होते. हे निश्चितच कोणत्याही संस्थेच्या दूरगामी वाटचालीसाठी हिताचं नाही. किंबहुना अनेक जुने जाणते सभासद आता नको तो डोक्याला ताप म्हणून बाजूला होतील किंवा अलिप्त राहतील. आपल्या कलाकृतीमधून समाजातील विसंगतीवर भाष्य करणाऱ्या किंवा लोकांना दुःख विसरायला लावून
त्यांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकार मंडळींनी शुक्रवारच्या सभेत ज्या पद्धतीनं वर्तणूक केली ती म्हणूनच धक्कादायक होती. त्यातून त्या कलाकारांच्या मुखवट्या मागचा खरा भेसूर चेहरा समोर आला. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष सर्व तयारीनिशी उतरणार. 66व्या वर्धापन दिनी निर्धार. कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं शेतजमिनीच्या वादातून 2 गटात सशस्त्र हाणामारी. जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंद. वाढत्या गर्दीला आवरण्यासाठी जात पडताळणी कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वारच बंद. नागरिकांच्या हालात भर. आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. हॅलो, 6 वाजलेत. येताय ना? हो, निघतोय. सर, निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज? सर, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके. सर, निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. भाई साहब, आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती ही नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बोनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरळेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास. व्यायाम, योगा,
खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय. वाकई कुछ खास चाय. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील. ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन. 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख.
ब्ल्यू मॅन शर्टचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. Blue Man, the name for trust, quality, style and elegance. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत,
जणू आरसे महाल, निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी, वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94-220 46-580, 96-73 54-50-50. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता पाहूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी. विद्यार्थ्यांचं मध्यान्ह भोजन बंद केल्यास संस्था चालकांवर कारवाई करू, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे विदर्भाला पुराचा धोका. चंद्रपूर, गडचिरोलीला पुराच्या पाण्याचा धोका. नांदेडमध्ये मोटरसायकलींची समोरासमोर धडक, 2 ठार. वेगळ्या विदर्भासाठी नेते राजीनामा का देत नाहीत, विदर्भातील जनतेचा राजकीय नेत्यांना सवाल. पावसामुळे नागपूर सोलापूर मार्ग बंद. बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी रेल्वे रूळ उडवले. सनदी अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या निलंबन प्रकरणात पंतप्रधानांनी लक्ष घालावं, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र. आता वळूयात इतर बातम्यांकडे. शेतकरी कामगार पक्षाचा 66वा वर्धापन दिन आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विजयाच्या तयारीनिशी उतरण्याचा निर्धार नव्या जोमानं व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी आज शेतकरी कामगार पक्षाचा 66वा वर्धापन दिन पक्षाच्या विचारसरणी आणि ध्येय धोरणानुसार पार पडला. भोगावती इथं शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. माजी आमदार संपत पवार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अंबाजी पाटील होते. यावेळी बोलताना एकनाथ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या यशस्वी वाटचालीची माहिती देत राधानगरी तालुक्यात पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. शहाजी पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. दरम्यान करवीर तालुक्यातील हळदी इथं पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी भोगावती कारखान्याचे संचालक केरबा पाटील हे होते. माजी आमदार संपत पवार पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात जर शेकाप नसेल तर सर्वसामान्य जनतेला त्याची झळ बसणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ता तसंच वरिष्ठांच्या विचारावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. यावेळी अंबाजी पाटील, अशोक पवार पाटील, संजय डकरे, बाबासाहेब देवकर, शरद पाटील, भारत पाटील, अमरसिंह पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुरुंदवाड इथं शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांची 113वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भाई शंकरराव इराज यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. यावेळी अजित देसाई, शिवाजी साळुंखे यांनी मार्गदर्शन केलं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका पक्षाच्या वतीनं लढवण्याबाबत मेळाव्यात ठराव झाला. कार्यक्रमाला दिलीप सुतार, विलास लोहार, विकास पाटील, जगन्नाथ जाधव, आनंदराव लांडगे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं शेतजमिनीच्या वादातून आज जोरदार हाणामारी झाली। यामध्ये रघुनाथ धोंडीराम माने, सतीश नामदेव सूर्यवंशी आणि लक्ष्मण ज्ञानदेव सूर्यवंशी यांच्यासह 5 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत शामराव खोत यांच्यासह 10 जणांविरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं रघुनाथ धोंडीराम माने आणि जिल्हा परिषद सदस्य शशिकांत शामराव खोत यांच्यात शेत जमिनीचा वाद गेल्या काही वर्षापासून सुरू आहे। याबाबत न्यायालयात दावाही सुरू आहे। तरीही वारंवार दमदाटी करून जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न खोत करत होते। राजकीय वरदहस्त असल्यानं खोत यांनी माने यांच्यावर वारंवार दबाव टाकून शेत काढून घेण्याचा प्रयत्न चालवला होता। आज दुपारी 12च्या सुमारास शशिकांत खोत यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रघुनाथ माने यांच्या शेतात अतिक्रमण केलं। यावेळी खोत यांनी दहशतीच्या जोरावर विहिरीचा मोटर पंपही बाजूला काढून टाकला। तसंच माने यांना शिवीगाळ करत या शेतामध्ये पाय टाकला तर पाय तोडण्याची धमकी दिली। त्यानंतर तलवार, कोयता, काठी या शस्त्रांनी माने यांच्या कुटुंबावर हल्ला चढवण्यात आला। या हल्ल्यात रघुनाथ माने यांच्यासह सतीश सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी असे 3 जण जखमी झाले आहेत। शशिकांत खोत जिल्हा परिषद सदस्य आणि भाऊ त्याचा सुरेश शामराव खोत आणि दिलीप कासोटे शेंडूरचाच पोपट म्हणून एक जाड्याला माणूस आहे। असे लोकांनी येऊन आम्हाला रानामध्ये तलवारीने डोसक्यात, हाताव असे ह्याच्यावर वार केलेले आहेत। हे पोलिसांनी बी ह्याच्यावर पूर्ण शोध घ्यावा, याचा व्यवस्थित न्याय मिळावा आम्हाला। स्वतः माने यांच्यावर हल्ला करूनही शशिकांत खोत यांनी माने यांच्या विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांना राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखलच होऊ नये यासाठी एक विशिष्ट यंत्रणा कार्यरत झाली आहे। मात्र पोलिसांनी कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता खोत यांच्यासह परस्पर विरोधी गटातील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे दिवसभर पिंपळगावात तणावाचं वातावरण राहिलं होतं। मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। मुरगुड पोलिसांनी 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। राज्य शासनानं स्वयं अर्थसहाय्यित शाळा धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 2300 शाळांना मंजुरी दिली आहे। यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम होऊन वर्ग बंद पडण्याची भीती आहे। शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघानं बिंदू चौकात निदर्शनं करून धोरण रद्द करण्याची मागणी केली। राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, विना अनुदानित तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत। तरीही शासनानं नव्यानं स्वयं अर्थसहाय्यित शाळा धोरण राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 2300 शाळांना मंजुरी दिली आहे। या धोरणामुळे निधी देऊ शकणाऱ्या संस्थांना मागणीप्रमाणे स्वयं अर्थसहाय्यित शाळा सुरू करता येणार आहेत। अशा प्रकारच्या शाळांना मंजुरी दिली तर अन्य शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होऊन त्या बंद पडण्याची भीती आहे। त्यामुळे राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघानं याचा निषेध करत बिंदू चौकात निदर्शनं केली। शासनानं शैक्षणिक विषमता निर्माण करणारं हे नवं धोरण रद्द करावं अशी मागणी महासंघानं केली आहे। आंदोलनात MD पाटील, राजेंद्र कोरे, बाबासो चव्हाण, संतोष आयरे, धर्माजी सायनेकर आदी सहभागी झाले होते। गांधीनगर इथं पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। ग्रामपंचायतीनं या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही। त्यामुळे धनंजय महाडिक युवा शक्तीनं आक्रमक होत सरपंच आणि ग्रामसेवकांना धारेवर धरलं। युवा शक्तीच्या आंदोलनाच्या दणक्यानं ग्रामपंचायत प्रशासनानं तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला। गांधीनगर ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार आणि निष्काळजीपणामुळे गेल्या 8 दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत होती। पाणीच नसल्यानं ग्रामस्थ हैराण झाले होते। पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू होती। अनेकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारही केली, पण सरपंच लक्ष्मी उदासी, ग्रामसेवक गुरुप्रसाद कमलाकर आणि पाणी पुरवठा कमिटी अध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं नागरिक त्रस्त झाले होते। धनंजय महाडिक युवा शक्तीचे शाखा अध्यक्ष सचिन जोशी यांनी कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायतीमध्ये येऊन पाणी प्रश्नासंदर्भात सरपंच आणि ग्रामसेवक यांना धारेवर धरलं। कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा लक्षात घेऊन सरपंच आणि प्रशासनानं लेखी आश्वासन देत पाणी पुरवठा तत्काळ सुरू केला। या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य बंडू सुंदराणी, राजू चंदन शिवे, धनाजी पोवार, प्रताप देसाई, तौफिक शेख, शालिनी अंबाला, रितू लालवाणी, माधवी बागडे, अंजली समरत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। मध्यरात्रीच्या सुमारास टँकर चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या सद्दाम मुल्लाणी आणि अबीद हकीम यांना शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर केलं। न्यायाधीश अविनाश माळवदे यांनी त्यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली। सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यात त्यांनी केलेले गुन्हे उघडकीस येतील असं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांनी सांगितलं।
हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा इथं रसायन भरलेला टँकर नादुरुस्त झाल्यानं रात्रीच्या वेळेला थांबला होता. सद्दाम हुसेन मुल्लाणी, आबिद सुलेमान हाकीम, सनी गायकवाड या तिघांनी टँकर चालकाला मारहाण करून त्याच्याकडून 6,000 रुपये लंपास केले होते. यातील तिन्ही आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी 12 तासात अटक केली होती. यातील सनी हा अल्पवयीन असल्यानं त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी सद्दाम मुल्लाणी आणि आबिद हाकीम या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीश अविनाश माळवदे यांनी दोघांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्याप्रमाणे तपास सुरू असल्याचं संजीव पाटील यांनी सांगितलं. बी न्यूजवर प्रसारित झालेलं वृत्त पाहून निपाणी इथले 15 ते 20 ट्रक चालक आरोपींच्या ओळख परेडसाठी आले होते. काही दिवसांपूर्वी निपाणी इथंही अशाच प्रकारचा गुन्हा झाला होता. ध्येय साध्य करण्यासाठी माणसानं सकारात्मक पावलं टाकली तरच प्रगती शक्य आहे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं सदैव प्रयत्नशील असलं पाहिजे असं प्रतिपादन साऊंड कास्टिंगचे अध्यक्ष विलास देशपांडे यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी इथं ब्राह्मण सभेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी रामचंद्र वेलणकर होते. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी, ॲडव्होकेट MY सहस्त्रबुद्धे यांनी सभेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या शाळेसाठी अर्थसहाय्य करण्याचं आवाहन केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शुगर फेडरेशन कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा पुणेरी पगडी घालून लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. मकरंद देशपांडे, विलास रानडे आणि अपंगांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त सागर शशिकांत अवलक्की यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर जोशी यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या दरासाठी भविष्यात झगडावं लागणार नाही यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. विलास देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करून ध्येय साध्य करण्यासाठी माणसानं सकारात्मक पावलं टाकली तरच प्रगती शक्य आहे असं सांगितलं. कार्यक्रमाला माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, हेमंत कुलकर्णी, सायली फडणीस यांच्यासह पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा कमी दाबानं होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यापारी हैराण झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी राशिवडे वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता वैशाली आपटे यांना व्यापारी आणि ग्रामस्थांनी घेराव घातला. विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करावा, अन्यथा कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं मोठी बाजारपेठ तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयं आहेत. पण गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा कमी दाबानं होतोय. त्यामुळे घरगुती विद्युत उपकरणं खराब होण्याची शक्यता आहे. तसंच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. राशिवडे सबस्टेशनमधून 3311 केव्हीच्या 3 लाईन बाहेर पडतात. इथून कौलव, घोटवडे, भोगावती, राशिवडे, चांदे, बर्गेवाडी या गावांना विद्युत पुरवठा होतो. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी शाखा अभियंता वैशाली आपटे यांना कार्यालयात घेराव घालून जाब विचारला. आपटे यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय. संतप्त ग्रामस्थांनी वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिलाय. राशिवडे उपकेंद्रात शाखा अभियंत्यांसह 9 पदं आहेत, पण 5 कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रिक्त जागा भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होतीये. एसटीनं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकलस्वार रविराज बजरंग शिंदे हा ठार झाला, तर त्याचा साथीदार रणजित कृष्णात सनदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर CPR मध्ये औषधोपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथले रविराज बजरंग शिंदे आणि रणजित कृष्णात सनदे हे MH09J2259 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून घुणकीहून वडगावकडे येत होते. तर इचलकरंजी डेपोची MH40N9528 क्रमांकाची ST बस वडगावच्या दिशेने येत होती. वाठार पुलाजवळ एसटी चालकानं खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकलवरील रविराज शिंदे आणि रणजित संदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ CPR मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण आज रविराज शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला असून या अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. इचलकरंजी इथं शेळके मळ्यात गटारीतील सांडपाणी घरात घुसत असल्यानं संतप्त नागरिकांनी वैरण बाजाराकडून नदीवेसकडे जाणारा मार्ग बंद पाडला. गटारींची नियमित स्वच्छता झाली नाही तर नदीवेस नाका परिसरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला.
इचलकरंजीतील शेळके मळ्यात शेळके वाली या कुटुंबांच्या घराजवळूनच गटारी गेल्या आहेत. अनेक वर्षांपूर्वीच्या या गटारी आता निकृष्ट झाल्या आहेत. त्यामुळे गटारीतील सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवराज शेळके, दीपक सादळे, शिवाजी सदलगे यांनी दिला. कालिका मंदिराजवळील नवीन वसाहतीत रस्ते, गटारी, लाईट या नागरी सुविधांचा अभाव आहे. पावसामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांनी याबाबतची माहिती नगरसेविका तेजस्विनी भोसले यांना दिली. त्यांनी पाहणी करून लवकरच नागरी सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी पैलवान अमृत भोसले, शुभांगी शिंदे, ललिता कुंभार, सुरेखा पोळ उपस्थित होत्या. कोल्हापूर सांगली रस्त्यावरील कोंडिग्रे हद्दीतील खत निर्मिती कारखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी धर्मनगर परिसर बचाव समितीनं केली आहे. प्रशासनानं ही मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. इचलकरंजी शहरानजीक कोंडिग्रे फाटा इथं जैन धर्मीयांचं पवित्र धर्मनगर हे तीर्थस्थान आहे. या ठिकाणी देशभरातील विविध ठिकाणच्या जैन मुनींचं वास्तव्य असतं. इचलकरंजीसह परिसरातील जैन बांधवही मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात. याच परिसरात शाळा, महाविद्यालयही आहे. या ठिकाणाहून काही अंतरावरच गैबान यांच्या मालकीच्या कत्तलखान्यातील टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचा कारखाना आहे. या प्रकल्पाच्या दुर्गंधीचा परिसरातील शेतकरी, नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी धर्मनगर परिसर बचाव समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन धर्मनगरचे विश्वस्त महावीर गाठ, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, चिपरीचे सरपंच बबन यादव यांच्यासह शिष्टमंडळानं प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना दिलं. आयडियल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्लाप्पा गावडे यांनी या प्रकल्पामुळे संपूर्ण महाविद्यालयाच्या खोल्यांना 18 लाख रुपये खर्च करून बंदिस्त आणि वातानुकूलित करून घेण्याची वेळ आल्याचं सांगितलं. शिवसेना जिल्हाप्रमुख जाधव महावीर गाठ यांनी या प्रकल्पाबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत, शेतकरी, शाळा यांच्यामार्फत संबंधितांना निवेदन देऊन प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. प्रकल्पामुळे होणारा त्रास असह्य झाल्यानं प्रकल्प बंद न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. कत्तलखान्याचं वेस्टेज तिथं आणि त्याच्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी ती बंद होऊन तो कारखाना बंद झाला पाहिजे. तिथल्या शाळेला, तिथल्या येण्या जाणाऱ्या लोकांना, कॉलेजला आणि तिथे एक धर्मनगर म्हणून तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रावरून देशातून सगळे लोक येत असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून हा कारखाना बंद करावा असं आमची मागणी. येणाऱ्या 13 तारखेपर्यंत हा कारखाना जर बंद पडला नाही तर कमीत कमी 10,000 लोक घेऊन त्या कोंडिग्रे फाट्याला, धर्मनगर फाट्याला 10,000 लोकांसह बेमुदत रास्ता रोको आंदोलन करू. आणि कोणत्याही परिस्थितीत शासनानं जर हा निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी शिवसेना आग्रही राहील आणि तो कारखाना उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. प्रांताधिकारी ठोंबरे यांनी इचलकरंजी येथील कत्तलखान्याचे टाकाऊ पदार्थ कुठे टाकले जातात याबाबत पालिकेकडून माहिती घेऊन तसंच प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून अहवाल घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी कोंडिग्रेसह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जात पडताळणी विशेष मोहिमेच्या कामातील व्यत्यय कमी करण्यासाठी विचारेमाळ इथल्या आंबेडकर भवनचं मुख्य गेट बंद करण्यात आलं. जात पडताळणीशिवाय अन्य कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र सकाळपासून तिष्ठत बसावं लागलं. जात पडताळणीच्या कामाचा नागरिकांना असाही फटका सहन करावा लागला. कोल्हापूर विभागीय जात पडताळणी कार्यालयात प्रलंबित प्रकरणांचा ढीग पडलाय. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बार्टीच्या वतीनं विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमुळे विशेष पथकाच्या कामात व्यत्यय येऊ लागला. त्यावर उपाय म्हणून जात पडताळणी समितीने बाबासाहेब आंबेडकर भवनाचं प्रवेशद्वार बंद केलं. जात पडताळणीशिवाय या ठिकाणी समाज कल्याण विभागाची अन्य कार्यालये सुद्धा आहेत. मुख्य गेट बंद केल्यामुळे इतर कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र याचा फटका बसला. अनेक नागरिकांना दिवसभर गेटवर तिष्ठत बसावं लागलं. आंबेडकरी समाज पक्ष संघटनांनी याबाबत आवाज उठवला. जात पडताळणी कार्यालयाशी संबंध नसणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बार्टीचे महासंचालक DR परिहार यांनी मुख्य गेट खुलं करण्याच्या सूचना दिल्या.
दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे 2 दरवाजे बंद करण्याबरोबरच मेटल डिटेक्टर मशीनमधूनच प्रवेश सक्तीचा करावा अशा सूचना मुंबईत झालेल्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद करण्याचे आदेश देणे म्हणजे सभागृहाचा अवमान असून विधानसभेत झालेला निर्णय बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या दरवाजाबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. गेल्या वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराचे 2 दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यावेळी विविध संघटना, व्यापारी वर्ग आणि भाविकांनी आंदोलनं केली होती. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत लक्षवेधी चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी गृहमंत्री आर पाटील यांनी मंदिराची सुरक्षा वाढवून दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं मंदिराचे 4ही दरवाजे उघडले होते. पण शुक्रवारी मुंबई इथं झालेल्या सुरक्षा बैठकीच्या आढावा बैठकीत मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी मंदिराचे 2च दरवाजे खुले ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिलं. गृहमंत्र्यांनी सभागृहात दिलेला आदेश डावलून मंदिराचे 2 दरवाजे बंद करण्याच्या निर्णयाची कुणी अंमलबजावणी करत असेल तर तो सार्वभौम असलेल्या सभागृहाचा अवमान ठरेल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं. मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची असून त्यादृष्टीनं राज्य किंवा केंद्र शासनाचं विशेष सुरक्षा पथक कायमस्वरूपी मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात करावं, अन्यथा मंदिराच्या सुरक्षेसाठी शिवसैनिकच पहारा देतील असा इशाराही त्यांनी दिलाय. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुस्लिम बोर्डिंग इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणून रमजान महिन्याकडे पाहिलं जातं. शुक्रवारी रमजान महिन्यातील 23व्या रोजाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम बोर्डिंग इथं संपन्न झालेल्या या इफ्तार पार्टीत आमदार चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर.डी. पाटील, सुभाष रामुगडे यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना फलाहार देण्यात आला. यावेळी रामभाऊ चव्हाण, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ रुकडी इथल्या मातंग समाजाच्या वतीनं गाव बंद ठेवण्यात आलं होतं. तर कागल इथं जाहीर सभा घेऊन घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. कागल इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती. याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मातंग समाजाच्या वतीनं आज गाव बंदची हाक देण्यात आली. सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून अण्णाभाऊ साठे चौकात आला. यावेळी शमुवेल लोखंडे, सतीश लोंढे, संजय घाटगे, अजित लोखंडे यांनी निषेध व्यक्त करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या बंदला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्यानं नेहमी वर्दळ असलेल्या ठिकठिकाणी शुकशुकाट पसरला होता. KMT बसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल झाले. या आंदोलनात विनायक लोखंडे, सिद्धार्थ लोखंडे, अमित लोखंडे, राजू लोखंडे, उत्तम घाटगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कागल इथंही दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकटे यांनी दिला. याचबरोबर 29 ऑगस्ट रोजी गैबी चौकात अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुन्हा एकदा साजरी करण्यात येणार असल्याचंही सकटे यांनी घोषित केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, बळवंत माने, भारत धोंगडे, दीपाली आवळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहणार आहोत. एकेचाळीसाव्या पोलीस क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये कोल्हापूर शहर संघानं पटकावलं विजेतेपद. माईसाहेब बावडेकर बालमंदिरातील विद्यार्थ्यांसाठी रेन डेचं आयोजन. आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस.
हम टोपी उतारते हैं डॉक्टर बत्रा से। डॉक्टर बत्रा से। जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास
डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र, मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. रिक्षा दरकदा श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे.
सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो डीएसच्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच, भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या डीएसच्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज आयसीसीयू व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी टीएमटी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी टीएमटी जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी टीएमटी ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पोलीस क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या 41व्या पोलीस क्रीडा स्पर्धेअंतर्गत फुटबॉलमध्ये शहर संघानं विजेतेपद पटकावलं. अन्य स्पर्धांमध्ये मुख्यालय, करवीर, गडिंग्लज, शाहूवाडी विभागानं विजय मिळवले. 41व्या पोलीस क्रीडा स्पर्धेअंतर्गत फुटबॉलच्या अंतिम सामन्यात शहर विभागानं गडिंग्लज विभागाला 2-1 अशा गोलफरकानं नमवून विजेतेपद पटकावलं. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात मुख्यालयाच्या संघानं शहर विभागाचा 35-28 असा पराभव केला. हॉकीमध्ये करवीर विभाग, हँडबॉलमध्ये गडिंग्लज, कबड्डी स्पर्धेत शाहूवाडी, व्हॉलीबॉलमध्ये इचलकरंजी विभागानं विजय मिळवले. रविवारी स्पर्धेची सांगता होणार आहे. गेले 2 महिने सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. कसबा बावडा इथल्या धनगर गल्लीतील करपेवाड्याच्या 3 भिंती पडल्या. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली, त्यामध्ये घराचं मोठं नुकसान झालंय. कसबा बावडा इथल्या धनगर गल्लीत सुमारे 50 वर्षापूर्वीचा करपेवाडा आहे. इथं सध्या मालुबाई दिनकर करपे, शामराव शिवाजी करपे, सखाराम केरवा करपे आणि अजित शिवाजी वडर हे कुटुंबियांसह राहतात. सातत्यानं पडणाऱ्या पावसानं या करपेवाड्याच्या भिंती गारावल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी 3 भिंती ढासळल्यात, यामध्ये मोठं नुकसान झालंय. याचबरोबर मंगळवार पेठेतील कोष्टी गल्लीतील रमेश मिरजकर यांच्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवार पेठेतील कोष्टी गल्लीत रमेश मिरजकर कुटुंबियांची एक जुनी इमारत आहे, पण या इमारतीमध्ये कोणीच राहत नसल्यानं ही इमारत धोकादायक बनली आहे. गेल्या महिनाभरात पडलेल्या जोरदार पावसानं या इमारतीच्या भिंती आणि छत कमकुवत बनलं होतं. शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेमुळे इमारतीच्या शेजारी राहणारे नागरिक भयभीत झाले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे या इमारतीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनानं याकडे लक्ष घालावं अशी मागणी इथल्या नागरिकातून होत आहे. राज्य शासनानं सरकारी सेवेत असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना कार्यालयात अर्धा तास उशिरा येण्याची सवलत दिली आहे. यापूर्वी ही सवलत मुंबईतील सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना होती. आता संपूर्ण राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शासकीय सेवेत असणाऱ्या अपंगांना राज्य शासनानं कार्यालयात अर्धा तास उशिरा पोहोचण्याची सवलत दिली आहे. यापूर्वी मुंबईतील सरकारी कार्यालयात असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना ही सवलत दिली जात होती. मात्र राज्यातील बहुतांश शहरांमध्ये नागरीकरण वेगानं होत आहे. मोठमोठ्या शहरांसह तालुक्याच्या ठिकाणी सकाळी वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्धा तास लेट येण्याबद्दलचा जो शासनाने निर्णय
उर्वरित महाराष्ट्राचे जो अपंगांसाठी लागू केलेला आहे तो अत्यंत चांगला निर्णय असं मला वाटते. कारण हल्ली सर्वच ठिकाणी ट्रॅफिक खूप झालेलं आहे आणि रस्त्यातून आणि खड्ड्यातून त्याचप्रमाणे ट्रॅफिकमधून वाट काढत येणे खूप कठीण असल्यामुळे आम्हाला थोडासा त्याबद्दल या अर्धा तास लेट येण्याबद्दल जो वेळ शासनाने दिलेला आहे त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल आम्हाला. आणि राज्य सरकारी सेवेत असलेल्या किमान 40% किंवा अधिक कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू राहणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सरकारी रुग्णालयाचं प्रमाणपत्र अर्जासह विभाग प्रमुखांकडे द्यावं लागणार आहे. मात्र सवलत देण्याचे अधिकार संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. महावीर कॉलेज समोरील वळणावर अंधारामुळे शुक्रवारी रात्री स्विफ्ट कार खड्ड्यामध्ये गेली. यात कारचं नुकसान झालंय. ताराबाई पार्कमधील शासकीय विश्रामगृहाजवळ राहणारे रवींद्र शहा हे शुक्रवारी रात्री महावीर कॉलेजजवळ राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. रात्री 9च्या सुमारास ते MH09 BM 3754 या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून महावीर कॉलेज समोरील वळणावरून परत जात होते. त्यावेळी तिथं अंधार असल्यानं फुटपाथवरून त्यांची कार बाजूच्या खड्ड्यात गेली. त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. अवघ्या तरुणाईच्या आनंदाचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जॅम्स ग्रुपच्या वतीनं गरजूंना 100 छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. युवा पिढीनंही पाश्चात्य पद्धतीनं हा दिवस साजरा न करता गरिबांना शक्य ती मदत करावी असं आवाहन माजी खासदार निवेदिता माने यांनी केलं. ऑगस्ट महिना आला की तरुण पिढीला वेध लागतात ते फ्रेंडशिप डेचे. प्रत्येक जण हा दिवस आपल्या जुन्या नवीन मित्रमैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधून केक कापून डान्स पार्टी करून साजरा करत असतात. मात्र कोल्हापुरातील जॅम्स ग्रुपच्या युवकांनी एकत्रित येऊन एक आगळा वेगळा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं ठरवलंय. शहरातील शनी मंदिर, पाईपलाईन आणि महापालिकेजवळ जे नागरिक पावसात भिजून आपला उदरनिर्वाह करत आहेत अशा लोकांना ग्रुपच्या वतीनं छत्र्या वाटप केल्या. माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते या छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. मैत्रीचं नातं अधिक दृढ होण्यासाठी सर्व युवा पिढीनं अशा उपक्रमांचं अनुकरण करावं असं आवाहन माजी खासदार माने यांनी केलं. यावेळी अमित राऊत, संतोष बोडके, अभिजित पाटील, अमित आढाव, संदीप शिंदे, अमित लाड, मिथुन गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी नगर परिषदेत प्रत्येक कामात टक्केवारी द्यावी लागत असल्याचं उघडकीस आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. या टक्केवारी आरोपाची गंभीर दखल घेत शासनानं नगर परिषदच बरखास्त करावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे. इचलकरंजी शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला आहे, तर दुसरीकडे विविध विकास कामांसाठी नगर परिषदेकडून टक्केवारी वसूल केली जाते. त्यामुळे विद्यमान नगर परिषद बरखास्त करावी अशी मागणी इचलकरंजी इथल्या कम्युनिस्ट पक्षानं केली. या मागणीचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना देण्यात आलं. या प्रश्नी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी तातडीनं बैठक घ्यावी असे आदेश आपण दिले आहेत अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी धुळाज यांनी दिली. त्यांची तक्रार आहे की त्यातले रस्ते व्यवस्थित चालत नाहीत, IGM हॉस्पिटल व्यवस्थित नाही, कचऱ्याचा उठाव होत नाही, त्यामुळे रोगराई पसरत आहे. प्रशासनाने जिल्हा परिषदेने लक्ष घालावं अशी त्यांची त्या ठिकाणी येऊन मला सूचना केल्या. मी आता सध्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं की तातडीनं कचरा आणि आरोग्याविषयी मीटिंग घ्यायला आणि बाकी जे काय खर्चाचं वगैरे ते म्हणतात की आर्थिक गैरव्यवहार झाले, ऑडिट पार्टी पाठवून आपण ऑडिट करून घेऊ, मग त्यानंतर आपण यथायोग्य कारवाई करू त्याविषयी. टक्केवारी घेऊन नगर परिषदेतील कामं करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार आल्यानं काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. माहिती अधिकार कक्षेतून राजकीय पक्षांना वगळण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शासनानं हा निर्णय घेतल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी RTI कार्यकर्त्यांनी केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल आणि माहिती प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी राजकीय पक्षांना माहिती अधिकार कक्षेतून वगळण्याच्या विधेयकाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे अशी माहिती दिली. मात्र यामुळे माहिती अधिकार कायद्याचा मूळ हेतूच बाजूला पडणार आहे. यामुळे केंद्र शासनानं घेतलेल्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ अशी माहिती कोल्हापुरातील RTI कार्यकर्ते शरद मिराशी आणि अशोक देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली. हा कायदा सर्व देशवासियांसाठी लागू आहे आणि कायद्यापुढे सर्वजण समान असल्यानं राजकीय प्रतिनिधी स्वतःला कायद्यापासून वेगळे समजू शकत नाहीत. म्हणूनच आपण केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असंही मिराशी आणि देसाई यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला अशोक खाडे, दिलीप जगताप, अजित लोखंडे, संदीप देसाई उपस्थित होते. फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे शाळा आणि महाविद्यालयात साजरे केले जातात. मात्र माईसाहेब बावडेकर बालमंदिरातील विद्यार्थ्यांसाठी रेन डेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी छोट्या छत्र्या घेऊन पावसात बागडण्याचा आनंद लुटला.
मुलांना आईवडिलांकडून आणि शिक्षकांकडून पावसात भिजायला मनाई केली जाते. त्यामुळे मुलांना पावसात भिजायची मजा अनुभवता येत नाही. हे जाणून माईसाहेब बावडेकर विद्यालयाच्या मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खास रेन डेचं आयोजन केलं होतं. यावेळी समुद्रातून होडीतून जाणारा कोळी, छत्री घेऊन जाणारी मुलगी अशा प्रतिकृती बनवल्या होत्या. याचबरोबर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खेकडे, मासे, कासव, गोगलगाय, गांडूळ याचबरोबर विविध रंगी पक्षीही प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. पाण्यात सोडायला कागदी होड्या, छत्र्यांचं डेकोरेशन यामुळे शाळेत पावसाळी वातावरण तयार झालं होतं. चिमुकल्यांनी आपल्या छोट्या छोट्या रंगीबेरंगी छत्र्या घेऊन पावसात बागडण्याची मजा लुटली. यावेळी मुख्याध्यापिका उर्मिला माने, संस्थेच्या अध्यक्षा नीतू पंडित, राधिका सरदेसाई, सुनीता महाजन, अरुणा भोसले, स्मिता पाटील, गीता शेळके, मनीषा शिंदे आणि पालक उपस्थित होते. 60 वर्षीय लीलाबाई शामराव नाळे या कागलमधील गणेशनगर इथून हरवल्या आहेत. रंग सावळा, उंची 5 फूट, अंगानं मध्यम असून त्यांनी निळी साडी परिधान केली आहे. साडीवर पांढऱ्या रंगाच्या गोल ठिपक्या आहेत. अशा वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास 94 22 42 78 04 किंवा 95 45 21 76 90 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. आता नजर टाकूयात आजच्या सोने चांदीच्या दरावर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आरके नगरातील पतसंस्थेत धाडसी चोरी, 1 लाखाची रोकड लंपास, बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. हरियाली घोटाळ्याची चौकशी भरकटली, तांत्रिक समितीकडून चौकशीचा निव्वळ फार्स. इचलकरंजीत 2 स्वतंत्र ठिकाणी झालेल्या अपघातात 2 ठार, 1 जखमी. आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था आणि नागरिकांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.